हां चल. भू स्वाहा अग्नये इदं नमः. भुव स्वाहा वायवे इदं नमः. स्वस्वाहा सूर्याय इदं नमः. भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आपला आजचा 67वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्रींच्या अभंगावलीतले स्वामींची एकनिष्ठता त्याच्यावर असलेला हा अभंग आहे. जसं आता रुक्मिणी आख्यान चालू आहे, रुक्मिणीची भगवंताप्रती जशी एकनिष्ठा होती त्याला अनुसरून म्हणून हा विशेष अभंग घेतला. स्वामी माझा मित्र, स्वामी हा सांगाती, स्वामी विण गती मज नाही. स्वामी माझा बंधू, स्वामी माझा सखा, स्वामी पाठी राखा मज एक. स्वामी माझा इष्ट, स्वामी गणगोत, स्वामी माझा हित करता देव. स्वामी दास म्हणे स्वामी विण आता, नाही मज त्राता दुजा कोणी. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको वापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. कालच्या पुढं आख्यान रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबवंती या भगवंताच्या पट्ट्या राण्यांपैकी तिघींचा विवाह काल आपण बघितला. त्याच्याच पुढं शुकदेवजी सांगतायत की परीक्षित, जरी भगवान श्रीकृष्णास म्हणजे त्यांना कुठली गोष्ट माहीत नाही असं नाही हे आपण धरतो. लाक्षागृहात पांडव मारले गेले, ही बातमी सगळीकडे सर्व दूर झालेली असते. मग आपली आत्याचं सासर कुंतीचं म्हणून तिच्याकडे भेटायला जायचं. लोकरीतीप्रमाणे कुलपरंपरेप्रमाणे व्यवहार करण्यासाठी बलरामजी आणि कृष्ण भगवान हे दोघ जण जातात. ते जाणून असतात की ते काही त्याच्यात गेलेले नाहीत वगैरे सगळं, पण ते एक रीत पाळायची म्हणून जातात. आणि तिथं जाऊन भीष्मम कृपम सविदुरम गांधारीम द्रोणमेवच तुल्य दुःखौच संगम्य हा कष्टमिती होचतु. तिथं जाऊन खूप ही दुःखद घटना झाली, असं कसं झालं वगैरे हे सगळे म्हणतात. भीष्म, कृपाचार्य, विदुर, गांधारी, द्रोण सगळ्यांना भेटतात आणि समवेदना असा तो मुख्य शब्द आहे की सहानुभूती दाखवतात, प्रकट करतात की हाय हाय फार वाईट घटना झाली. आणि ते हस्तिनापूरला गेले होते. बरोबर त्याच वेळेस इकडं अक्रूर खर तर भगवंताचा भक्त, पण तरी सुद्धा बुद्धी चळू शकते किंवा बिघडू शकते कशाने तरी. आपलं काय, शेवटी पूर्वकर्मावरच आपण जातो. कृतवर्मा त्या दोघांना थोडा वेळ मिळाला. मग त्यांनी त्या शतधन्वा म्हणून जो होता तो मुळात असताना पापी होता, क्रूरकर्मी होता. त्याला सत्यभामा दिन असं कधीतरी सत्राजित म्हटलं असेल, किंवा त्यांनी मागणी घातली असं आणि त्याला नाही म्हणाल्या नाही सत्राजित, अशी अवस्था होती. आणि आता उगीच उकरून काढायचं आणि कृष्ण इथं नाहीये तर जरा काहीतरी काय म्हणतो आपण, हे काढत बसायचं, चुगल्या करत बसायच्या. असलं काम अक्रूरजी स्वतः करतायत. आणि मग ते कृतवर्मान ते जसं दोघं जातात त्यांच्या शतधन्व्याला म्हणतात की तू सत्राजिताकडून मणी हिसकावून का घेत नाहीस. अरे तो तर तुझं आपली श्रेष्ठ कन्या सत्यभामेला तिच्याशी तुझा विवाह लावून देणार होता, त्यांनी वचन दिलं होतं ना तुला. मग त्यांनी सरळ तुझा तिरस्कार केला आणि श्रीकृष्णाशी लग्न लावून दिलं. आता त्याच्या काय राहिलंय, त्याचं मुलीचं लग्न झालंय आणि प्रसेन त्याचा भाऊ आहे तो यमपुरीला गेलाय.
त्यालाही आता यमसदनी झाडायची वेळ आलेली आहे आणि तो मणी त्यांनी तुलाच द्यायला पाहिजे, निदान मणी तरी, कन्या नाही दिली तर चालेल. हा शतधन्व असतानाच पापी होता, क्रूर होता, म्हणजे जणू काही मरण त्याच्या डोक्यावर गिरट्या घालत होतं. तो अक्रूर कृतवर्म्याच्या या बेताल गोष्टी बोलण्याच्या नादात तो त्याच्यात अडकतो आणि विचार करायला लागतो की अरे खरंच असं झालंय, मला काहीतरी केलं पाहिजे, मी सोडून देता कामा नये ही गोष्ट. आणि तो भडकतो आणि तो त्या दुष्टाने सत्राजिताकडे जातो. त्यावेळेस सत्राजित झोपलेला असतो. झोपलाय म्हणल्यावर तो काही विचार करत नाही, झोपेतच त्याला मारतो. त्याच्या स्त्रिया खूप आक्रोश करायला लागतात, ओरडत असतात, अनाथाप्रमाणे ओरडतात म्हटलंय, पण तो तिकडे ढुंकून बघत नाही. जसे कसाई पशुला मारतो इतक्या क्रूरपणे तो मारतो आणि त्याच्याकडनं तो मणी हिसकावून घेऊन जातो. आणि त्या खूप दुःख होतं बायकांना. त्या कृष्णाच्या राजमहालात सत्यवतीच्या जातात आणि आपल्या लेकीला बातमी म्हणजे निरोप पोचतो की आपले वडील असे असे गेलेत, मारले गेलेत आणि या शतधन्व्यानी मारलंय. आणि खूप ते ऐकलं की तिला इतकं वाईट वाटतं. ती अतिशय लाडकी असते, ती खूप रडती, खूप आक्रोश करते आणि मध्ये मध्ये म्हणजे बेशुद्ध पडती, इतका आक्रोश तिचा होत असतो. आणि तिला हे सगळं वृत्त तिथं घरी गेल्यावर कळतं. इतकी प्रचंड दुःखात असताना सुद्धा डिसिजन मेकिंग पॉवर तितकी इतकी पॉवरफुल आहे सत्यभामेची सुरुवातीपासूनच. ती म्हणजे आपल्या नोकरांना आज्ञा देते की ते शव मोठमोठ्याल्या काहिलीत तेलात ठेवा आणि त्याप्रमाणे ते तेलात ठेवलं जातं. आणि मग ती म्हणते आता काय करायचंय, आता कृष्णालाही गोष्ट कळायला पाहिजे आणि आजच्यासारखी संदेश वाहनाची काहीच तंत्र नसतात. मग ती स्वतः हस्तिनापूरला जायचा निर्णय घेते आणि कोणीही त्याच्यामध्ये निर्णयाच्या येत नाही किंवा तो चुकीचाही म्हणत नाही आणि ती लगेच हस्तिनापूरला जाते आणि ती कृष्णाला आणि जिथं गेले तिथं जाऊन हे सांगते की किती वाईट झालंय. मग इथं तुम्ही हे दिवस पाणी म्हणजे पांडवांचं करायला आलाय, पण तिकडे माझं वडील गेले, त्यांचा खून केला, त्या शतधन्व्याने हे सगळं काम केलं. कृष्ण पण सामान्य माणसासारखा रडायला बसतो, अरे माझे सासरे गेले, मला जायला पाहिजे. आणि मग सगळ्यांचा, धृतराष्ट्र वगैरे सगळ्यांचा निरोप घेतो आणि येऊन जातात ते बलराम, कृष्ण आणि सत्यभामा बरोबर काही लोक जी गेलेली असतात ते सगळेजण परत येतात. आणि इकडे परत आल्यावर शतधन्वाला समजतं की आता कृष्ण आलेला आहे, आता तो मारणार आपल्याला. प्राण वाचवायसाठी तो पहिल्यांदा त्या हे दोघं जण जे असतात त्या दोघांकडे जातो, अक्रूर आणि कृतवर्मा, त्याच्याकडे जातो तो शतधन्वा हा, आणि म्हणतो अरे कृष्ण आलाय म्हणे, आता मला वाचवा. तर ते इतके निर्ढावलेले मध्ये त्या मला ह्याच्यात प्रसंग आठवतो की त्या हास्य जत्रेत हा सीन असा टाईपचा एक असतो. ते दोघं कुचाळक्या करायला दोघं गावात बसलेले असतात आणि समोरच्या माणसाची इतकी खेचतात आणि आपला फायदा करून घेतात आणि शेवटी त्याच्यावर म्हणजे बेमालूमपणे फसवत असतात. तसंच काहीसं अक्रूर आणि कृतवर्म्याने केलंय. ते दोघंही हात वर करतात. कृतवर्मा म्हणतो अरे काय वेडा का काय, तुला माहिती नाही का कृष्णाला साक्षात देव मानतात, बलराम आणि कृष्ण हे सर्व शक्तिमान ईश्वर आहेत, मी काय त्यांचा सामना करू शकतो. छे छे, भले असं कोण माणूस आहे की जो त्यांच्याशी वैर धरेल, आणि मी त्यांच्याशी वैर धरलं तर मला इहलोक काय आणि परलोकात सुद्धा माझं काहीही भलं होणार नाही, मी नाही त्यांच्याशी वैर धरणार. असं कृतवर्म्याने सांगितल्यावर त्याला आश्चर्यच वाटतं, तूच मला भडकवलंस ना. पण तरी तो म्हणतो तुझ्यापेक्षा अक्रूरजी बरे, म्हणून तो अक्रूराकडे जातो आणि अक्रूराला पुन्हा तेच विचारतो की आता कृष्ण आलाय, मला ह्याच्यापासून वाचवा, म्हणजे काय करू मी. तर कृतवर्म्याने तर म्हणजे हात झटकलेत. तर हा अक्रूर सुद्धा तसंच सांगतो, अरे बंधू, असा कोण पुरुष आहे की सर्व शक्तिमान भगवंताचे बळ पौरुष जाणत असून त्याच्याशी वैराचे ठाण मांडेल. जे भगवान खेळत खेळत विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करतात, त्याच्याशी वैर धरायचं. अरे मी तर त्या कृष्णाला साक्षात ईश्वर मानतो. मी गोकुळात गेलो तेव्हा मला कळलं की 7 दिवस, 1-2 दिवस नाही, 7 दिवस त्यांनी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर धारण केला होता. हे काही सामान्य गोष्ट आहे का. अरे तो अनंत अनादी एकरस आत्मस्वरूप आहे.
नमस्तस्मै भगवते कृष्णायात भूतकर्मणे अनंता यदि भूताय कूटस्थायात मने नमः. अरे तो किती अजब आहेत त्याच्या कथा. तो अनंत आहे, तुला माहिती नाही, कमी नाही, म्हणजे त्याच्याशी नाही मी वैर धरणार. म्हणजे झालं आता अक्रूराने हात वर केले. हे किती शठता समाजात होती, किंवा इतकं ज्याच्या देवावर विश्वास आहे असाही माणूस असा वागू शकतो. हे एक आपल्याला माणसाच्या स्वभावाचे एक विचित्र रूप बघायला मिळतं. अशा प्रकारचे अक्रूजींनी पण जेव्हा उत्तर दिले तेव्हा शतधन्वा म्हटला की ह्या मणीच माझ्याजवळ नको, माझ्या मागं मी आता कुठंतरी पळून जाणार. आणि तो मणी, तो चक्क अक्रूराचा हात त्याचा ओढतो, त्याच्या हातात ते कोंबतो मणी आणि स्वतः मात्र पळतो. आणि तो पळताना म्हणजे किती अजब गोष्टी असायच्या, किंवा साधनं प्रत्येक वेळेस कशी असायची. तर त्याच्यात तो जो ज्या अश्वारूह्य म्हटलंय तर शतयोजन नगी ययो तस्मिन नस्याश्व मारुघ्य, की जो 4 कोस सलग धावतो, 4 कोस म्हणजे थांबत नाही असा घोड्यावर स्वार होऊन तो झटपट पसार झाला. आणि बरोबर भगवान तिथं पोचले आणि विचारतायत हा शतधन्वा कुठे आहे. सगळीकडे चौकशी करायला लागली होते. ज्यांनी त्याला तिकडे जाताना पाहिलं होतं वनाच्या दिशेने, ते सांगतात तो तिकडे गेलाय. मग त्या दिशेने जातात बलराम आणि कृष्ण, सगळेच जातात. बरंच पुढे जातात आणि त्या मिथिला नगरीच्या जवळ उपवनामध्ये त्या शतधन्व्याचा घोडा सापडतो आणि तो नसतोच. तो मग म्हणजे तिथं तो घोडा पडतो त्याचा. तो घोडा पडला की तो त्याला तिथंच सोडतो आणि पैदल पळत सुटतो. आणि तो इतका भयभीत झालेला असतो, सारखं त्याला वाटत असतं कृष्ण येतोय आणि आपल्याला मारतो. आणि तसंच घडतं. भगवान येतात आणि त्याला म्हणतात अरे पळू नको, किती पळशील. आणि त्याला चक्क तो काही बोलायच्या आत तो पळायचं थांबतच नाही म्हणल्यावर भगवान सुदर्शन चक्र सोडतात आणि त्याचं मस्तक छेदतात. जवळ येऊन त्याच्या जवळ सगळं बघतात तर त्याच्या वस्त्रात कुठे समंतक मणी सापडतच नाही. मग त्यांना पश्चाताप होतो. पण मणी मिळाला नाही म्हटल्यावर भगवान बलरामजींजवळ येऊन म्हणतात की दादा व्यर्थच याला मारलं का, असं असं झालंय, मणी नाही आहे ह्याच्याजवळ. बलरामजी म्हणतात अरे कोणा ना कोणाजवळ त्यांनी तो ठेवलाही असेल, कशावरनं ह्याच्याजवळ नाही म्हणजे हे घेतलाच नाही. ज्या अर्थी ती सत्यभामा सांगते त्या अर्थी ह्यानीच चोरला असणार, तो कुठंतरी ठेवला असेल. ह्यात काही संदेहच नाही की तो ह्यानी घेतलाय. पण तू एक काम कर, द्वारकेला जा आणि तो कुठं ठेवलाय हो हुडकून काढ. आता मी विदेह राजा मिथिला नगरीपर्यंत आलोय तर विदेह राजाला भेटतो आणि त्याला भेटून माझा तो मित्र आहे, सखा आहे, मला खूप आनंद होईल दोघांनाही आम्हाला एकमेकांना भेटल्यावर. तर आम्ही जाऊन मी भेटून येतो, तू परत जा. म्हणून तो परत येतो आणि तिकडं गेल्यावर त्या दरम्यान त्यांनी दुर्योधनाला वगैरे विद्या दिलेली आहे बलरामाने. म्हणून दुर्योधन बलरामांचा शिष्य आहे. म्हणून युद्धात बलरामजी नाही आहेत की त्याच्या आपले शिष्य आपल्या विरोधी पार्टीत, कारण ते काही कौरवांकडनं लढणार नव्हते कधीच. म्हणून ते म्हणतात की मी नाही लढत. म्हणजे त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. ते भामेपाशी येतात भगवान आणि सांगतात सगळं की इथेच कोणाकडे तरी आहे म्हणे, त्यांनी ठेवलाय, त्याच्याजवळ सापडला नाही, त्याला मारलं. सगळं खरा वृत्तांत सगळा सत्यभामा ऐकती. आणि मग आता ते आपल्या वडिलांचा आधी क्रियाकर्म कराव्या ते जास्त योग्य न कृष्णाशी सल्लामसलत करते आणि मग ते ठरवतात की आधी ते करून घेऊ आणि मग आपण बघू काय मण्याचं काय करायचं, हुडकायचा कुठं. आणि मग तो मणी घेऊन अक्रूराला जेव्हा कळतं की हा गाव सोडून गेला, म्हणजे गाव सोडून जातो, कृष्ण आलाय ना आता पकडणार, आणि ह्यानी तर आपल्या हातात मणी ठेवून गेलाय. इतका अक्रूर घाबरतो आणि तो निघून जातो प्रांत सोडून. कुठल्या दिशेला जातोय काय माहिती नाही, फक्त द्वारका सोडतो. आणि मग त्या अक्रूराच्या बाबतीत एक अशी अफवा म्हणा किंवा अशी एक बातमी असते की अक्रूराचे वडील शफल्क ते जेव्हा म्हणजे ते राहायच्या ठिकाणातनं जेव्हा परगावी गेले की ते म्हणजे एकदा काशी नरेश, सॉरी ते नाही परगावी जात, ते नंतर जातात. काशी नरेशांच्या इथं खूप वर्षानुवर्ष दुष्काळ पडतो आणि तो दुष्काळ काही कमी होत नाही.
मग हे नेमके शफलक तिथं गेलेले असतात आणि त्यावेळेस ते तिथं पोचतात. तिथं दुष्काळ पाऊस पडतो आणि तो इतका पडतो, मग त्यांना सगळ्यांच्या लक्षात येतं हा नवीन माणूस इथं आलाय आणि ह्याच्या आगमनानंतर पाऊस पडलाय. मग ते म्हणतात, अरे हे आम्हाला खूप लाभदायक झालं, तू इथं आलास आणि पाऊस पडला. ते म्हणतात, नाही नाही असं काही नाही, ही तर एक बोलाचालाची म्हणजे घटना झाली असेल. ते म्हणे, नाही, आम्ही आमची काशीची ही राजकन्या म्हणून त्या हिचं लग्न लावून देतात आणि अक्रूराच्या वडिलांची गांधिनीचं. आणि मग ते तिथं काही दिवस राहतात आणि तिथं व्यवस्थित पाऊस पाणी व्हायला लागल्यावर ते परत येतात. आणि हे सगळे म्हणतात, आता अक्रूरजी जर हे सोडून गेलेत द्वारका, तर द्वारकेवर अनेक संकट येतील. आता प्रत्यक्ष भगवान तिथं आहेत, भगवंताचा इतका अनुभव घेतलेला आहे सगळ्यांनी, तरी सुद्धा माणसं किती विचित्र असतात. ते म्हणतात की अशी वेळ येईल की दुष्काळ पडेल किंवा आवर्षण होईल, काहीही होऊ शकतं. त्यामुळं आपल्याला अक्रूराला हुडकायला पाहिजे. आणि मग देव म्हणतात की ठीक आहे ना, मग त्या अक्रूराला हुडकून आणा. त्याप्रमाणे त्याला हुडकलं जातं. सगळ्या चौफेर सैनिक पाठवले जातात आणि मग त्याला पाचारण केलं जातं. आणि तुम्ही असं म्हणजे अजिबात असं दाखवत नाही देव की तुम्ही पळून गेलायत किंवा काय केलंय. ते म्हणतात, चाचाजी, आपण तर दानधर्माचे पालक आहात. आम्हालाही प्रथम पासून हे माहीत आहे की शतधन्वा आपल्याजवळ तो स्यमंतक मणी सोडून गेलाय, जो फार प्रकाशमान व प्रचंड धन देणारा आहे. आपण जाणताच की सत्राजिताला मुलगा नाही. म्हणजे ह्याच्याकडनं कसं ते बरोबर काढायचं ते भगवान स्पष्ट कुठेही आडपडदा न ठेवता ते सांगतायत की सत्राजिताला कोणीही मुलगा नाही. त्यांचा भाऊही आधी पूर्वीच मारला गेलाय, त्यालाही मुलगा नाही. म्हणून त्यांच्या मुलीचे मुलगे म्हणजे नातूच तिलांजली व पिंडदान करतील व त्यांचे ऋण चुकवतील. जे काही वाचेल ते त्यांचे म्हणजे वाचलं असेल घरदार इस्टेट पैसा जे काही असेल ते त्यांचे उत्तराधिकारी त्यांचे नातूच असतील. थोडक्यात मला काय सांगायचंय, शास्त्रानुसार आमच्या मुलांकडे मणी असला पाहिजे असं देव स्पष्ट सांगतात. पण तो आपल्याजवळ असू दे, कारण आपण फार व्रतनिष्ठ आणि पवित्र आत्मा आहात. दुसऱ्यांना तो मणी ठेवणे फार कठीण आहे. परंतु आता माझ्यासमोर एक कठीण समस्या आलीच आहे की माझे बंधू बलरामजी माझ्यावर कधी विश्वास ठेवत नाहीत. मी काही सांगितलं की त्यांना हे सगळं खोटं वाटेल. कारण स्यमंतक मणी चोरीला गेल्या हे फक्त त्यांना ऐकलंय. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही येऊन सभेमध्ये सांगा की हे माझ्याकडे आहे, शतधन्व्याने चोरला होता. म्हणजे जो खरा प्रकार आहे तो. महाभाग्यवान अक्रूरजी, आपण तो मणी दाखवा. बलरामजी, सत्यभामा, जांबवती यांचे संशय दूर करा. आणि मग त्यांच्या हृदयात शांती झाली, त्यांचा विश्वास झाला की मग तुम्ही हा मणीचा प्रभाव तुम्ही घेऊन जा आणि स्वीकारा. परीक्षित, ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अशा प्रकारचे सांत्वन देऊन समजावले, तेव्हा अक्रूरजींनी आपण गुपचूप वस्त्रात गुंडाळून ठेवलेला मणी बाहेर काढला आणि तो श्रीकृष्णाकडे सोपवला. तो भगवंताने आपल्या जातभाईंना, आपल्या दादांना सगळ्यांना दाखवला आणि मग तो अक्रूराकडे परत केला. सर्व शक्तिमान, सर्व व्यापक भगवान श्रीकृष्णाचे हे आख्यान म्हणजे प्रत्येकाचं जी फलश्रुती सांगतात त्याच्यात ह्याची फलश्रुती सांगितली की एखाद्यावर जर काही अपराध केल्याचं, काही पापकर्म केल्याचं, काही कलंक केल्याचा, चोरीचा असा जर आळ आला तर किंवा अपकीर्ती व्हायचा प्रसंग आला तर ह्या कथेच्या श्रवणाने ते दूर होतं, अशी फलश्रुती ह्या कथेला दिलेली आहे. शुकदेवजी सांगतायत, परीक्षित, आता पांडव लाक्षागृहात जाळले नाहीत हा पत्ता लागला होता. एकदा भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटण्यासाठी इंद्रप्रस्थला पोचले. त्यांच्यासह सात्यकी आदी यदुवंशी पण होते. आणि मग तेव्हा वीर पांडवांनी पाहिले की सर्वेश्वर भगवान आले. जसे एखाद्याच्या प्रेतामध्ये चैतन्य संचार व्हावा तसं सगळे चटाचट हल्ले आणि इतके आनंदित झाले, एकदम उठून उभे राहिले सर्वच्या सर्व. पांडवांनी श्रीकृष्णाला गाढ आलिंगन दिले. त्यांच्या अंगसंगाने सर्व पाप धुवून गेले, सर्व ताप नष्ट झाला. भगवंताचे प्रेमपूर्व सुहास्य
मुखमंडल पाहून ते आनंदमग्न झाले. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिर भीमसेनास प्रणाम केला. अर्जुनाला हृदयाशी लावले. नकुल सहदेव भगवंताच्या पाया पडले. जेव्हा भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा परमसुंदरी श्यामवर्णा द्रौपदी, जी नवविवाहिता असल्यामुळे थोडी लाजत होती, ती भगवंताच्या येऊन पाया पडली. पांडवांनी भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच वीर सात्यकीचा पण आदर सत्कार केला. अभिनंदन वंदन सगळं झालं आणि मग ते एका आसनावर बसून पुन्हा सत्कार केला आणि सगळेजण भगवंताच्या सभोवताली आसनं घेऊन बसले. भगवान श्रीकृष्ण आपली आत्या कुंतीजवळ गेले. तिला चरणस्पर्श करून वंदन केले. तिने स्नेहाने त्याला जवळ हृदयाशी धरलं. तिच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या आणि मग तिने यथोचित चौकशी केली. देवकी वसुदेव कसे आहेत, बाकी कोण कसे आहे, आणि मग तिने हक्काने सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली की तू आत्या, तिला विचारतात की तुम्ही कशा आहात आत्या. त्यावेळेस ती म्हणते, अरे खूप क्लेशमय, क्लेशावर क्लेश आम्ही भोगले, आणि स्वतःला ती सांभाळती आणि ती म्हणते की त्यांचे दर्शन समस्त क्लेशांना, म्हणजे क्लेशांचे क्लेश नष्ट करणारे आहे. असे आता समोर तू आल्यावर आता काय राहणार आमच्या क्लेशाचं कारण. हे श्रीकृष्णा, ज्यावेळी तू आम्हाला आपले कुटुंबीय समजलास, आमचे तुला स्मरण झाले, आमचे कुशल मंगल कसे आहे हे विचारण्यासाठी तू अक्रूराला आमच्या भेटीला पाठवलंस, त्यावेळेस त्या दिवशीच आम्ही सनाथ झालो आणि आमचे क्लेश समाप्त झाले. लवकरच तू येऊन आम्हाला भेटशील हा आम्हाला विश्वास होता. समस्त विश्वाचे परमहितैषी आपण सुहृद आहात, आत्मा आहात. हा आपला, हा परका, ही भ्रांती तुमच्याजवळ नाही. असे असूनही श्रीकृष्ण, जे सदा तुझे स्मरण करतात त्यांच्या तू हृदयात बसतोस आणि त्यांचे क्लेश सदैवसाठी देशोधडीला लागतात. युधिष्ठिर म्हणतात, हे सर्वेश्वरा कृष्णा, या गोष्टीचा पत्ता लागत नाहीये की ह्या जन्मी अथवा पूर्वजन्मी आम्ही असं काय पुण्य केलंय रे, कोणते कल्याण साधले. कारण आपले दर्शन मोठमोठे महात्मे फार कठीणतेने मिळवतात आणि आम्ही तर किती कुबुद्धीवाले. म्हणजे ते योगेश्वराणाम दुर्दशो यंतो दृष्टा कुमेधसाम, आम्ही कुबुद्धीचे आहोत आणि तू आम्हाला घर बसल्या हे दर्शन दिलंस. असं आमचं पूर्व जन्मात नक्कीच काहीतरी पुण्य असेल, असं युधिष्ठिर म्हणतात. राजा युधिष्ठिराने अशा प्रकारे भगवंताचा खूप सन्मान केला. काही दिवस राहण्याची खूप मनापासून कळकळीची प्रार्थना केली. त्यावर भगवान 4 महिने पावसाळा संपेपर्यंत राहिले. रूप माधुरीने, नयनाने ते खूप त्यांच्याशी सलोखा करत होते आणि सुखपूर्वक राहिले. एकदा वीर शिरोमणी अर्जुनाने गांडीव धनुष्य काढले, अक्षय बाण काढले, तिरकस जे बरोबर धनुष्य बाण घेतलं, रथावर आरूढ झाला, चिलखत घातलं आणि आपला वानराच्या चिन्हांकित जी ध्वजा होती तो रथ काढला आणि चालला. तिथे त्यांनी पुष्कळ कृष्ण म्हणले, चल मी पण येतो. मग शिकार करायला 2 जण गेले. पुष्कळ वाघ, डुकर, म्हशी, काळी हरणे, नीलगाई, शरभ, गेंडा, ससा, शल्लक असे खूप प्राणी मारले आणि मग खूप थकले. ज्यापैकी म्हणजे त्यापैकी जो यज्ञास योग्य असे होते त्यांना सेवक गण, खर तर यज्ञात पशु देत नव्हते. भागवत सुद्धा अगदी म्हणजे वेदांच्या कंपॅरिझन मध्ये अगदी अलीकडल्या काळातलं आहे. कारण कृतयुगाच्या संपतानाच, हे द्वापारयुग संपतानाच साधारण लिहिलेलं भागवत आहे. पण यज्ञात सुद्धा कधीही कोणाची रक्ता मांसाची आहुती द्यायची नाही. हेच तर वैशिष्ट्य वेदांनी सांगितलेलं. इथं फक्त उल्लेख केलाय, अर्थात तो कशा अर्थाने केलाय माहिती नाही. युधिष्ठिराजवळ घेऊन गेले. अर्जुन शिकार खेळून थकले होते. भगवान श्रीकृष्ण व अर्जुन दोघेही यमुनेचे पाण्यात म्हणजे पाणी प्यायला गेले. हातपाय धुतले, निर्मळ जल पिले आणि त्यांनी पाहिले की आत एक परम सुंदर कन्या तपाला बसली. भगवान
त्यावेळेस पाणी पिऊन आपण जाऊन एका झाडाखाली विश्रांतीला बसले. ते सगळं जाणत होते, पण एक लीलाच करायची होती म्हणून. आणि मग अर्जुनाला म्हणला, अरे कोणीतरी स्त्री बसली आहे. तर देव म्हणतात, जा तू चौकशी कर, कोण आहे काय आहे. मग त्या स्त्रीच्या जवळ जवळ जाऊन विचारतात, ही सुंदरी तू कोण आहेस, आणि इथं कोणाची मुलगी आहेस, कोठून आली आहेस, काय इच्छितेस. म्हणजे नक्कीच तुझी एवढ्या ज्या प्रकारे तू तपाला बसलेली वाटतेस, ते तू आपल्या पती प्राप्त करायसाठी बसलीस का. तर हे सर्व तुला जर शक्य असलं तर या गोष्टी सांग. त्यावर ती सांगते, अहम देवस्य सवितु दुर्हिता पतिमिच्छति विष्णू वरेण्यम वरदम तपः परममास्थिता. ती कालिंदी म्हणते की मी भगवान सूर्यदेवाची पुत्री कालिंदी आहे. मी सर्वश्रेष्ठ वरदानी भगवान विष्णूंना पतीच्या रूपात प्राप्त करू इच्छिते, म्हणून मी सध्या कठोर तप करत आहे. ते सध्या पुरुष रूपात पृथ्वीवर वावरत आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्णासाठीच ते तप करत असते. वीर अर्जुन, मी लक्ष्मीपतींचे आश्रय भगवंतास सोडून अन्य कोणास पती बनवू शकत नाही. अनाथांचे एकमात्र सहारा प्रेम वितरण करणारे भगवान श्रीकृष्ण माझ्यावर लवकर प्रसन्न होऊ दे. आणि मग हे सगळं येऊन तो कृष्णाला सांगतो. आणि ती पुढे तेही सांगते की यमुना जलात माझे पिता सूर्यदेवानी माझ्यासाठी एक सुंदर भवन पण बनवून दिलेलं आहे. त्या भवनातच मी राहते. म्हणजे प्रचंड पाणी यमुनेत असतं. आजच्यासारखी धरणं नसल्यामुळे पाणी अडवलं जात नाही. भरपूर पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये घर बांधून सूर्यदेवाने आपल्या मुलीसाठी दिलेलं असतं, की जी साधना करते नदीच्या पाण्यात. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाने जाऊन हा सर्व वृत्तांत ऐकवला. ते सगळे जाणत जरी असले तरी प्रत्यक्ष आपण जाऊन लग्न करण्यापेक्षा हे अर्जुन मध्यस्थ घातलाय. आता त्यांनी कालिंदीला आपल्या रथावर बसवले आणि युधिष्ठिरापाशी घेऊन आले. मग तो म्हणजे अर्जुन जातो त्यांना घेऊन आणि सांगतो की हिला हीच पत्नी आपली व्हायची इच्छा आहे. मग तिला घेऊन येतात आणि बलरामांना दाखवतात की ही अशी अशी तपाला बसली होती आणि मी तिला घेऊन आलोय. त्यानंतर पांडवांच्या सांगण्यावरनं भगवान श्रीकृष्णाने पांडवांना राहण्यासाठी एक अत्यंत अद्भुत विचित्र नगरी बनवली. ते विश्वकर्म्याकडनं बनवून घेतली. त्यावेळी पांडवांना आनंद देण्यासाठी, त्यांचे हित करण्यासाठी खूप दिवस भगवान तिथे राहिले. त्या दरम्यान अग्निदेवास खांडव वन देण्यासाठी ते अर्जुनाचे सारथी झाले. खांडव वनाचे भोजन मिळाल्यामुळे अग्निदेव प्रसन्न झाले. त्यांनी अर्जुनाला गांडीव धनुष्य, 4 पांढरे घोडे, 1 रथ, 2 अतूट बाणांचे भाते आणि 1 कवच हे सर्व अस्त्रशस्त्र भेट दिली. खांडव दहाच्या वेळी अर्जुनाने मय दानवास पण वाचवले. त्यामुळे त्याची अर्जुनाशी मैत्री झाली. त्यानेच त्या नवीन महालामध्ये मय सभागृह हे निर्माण केलं. त्याचं वैशिष्ट्य होतं की जलात स्थळ आणि स्थळात पाणी असं ते दिसायचं. काही दिवसानंतर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाची अनुमती घेऊन अन्य संबंधियांचे अनुमोदन प्राप्त करून सात्यकी आदी यादवांना बरोबर घेऊन पुनश्च द्वारकेकडे प्रयाण केले. अर्जुनही बरोबर गेलाय, इथं आलं नाही पण गेलाय. तिथे आल्यावर त्यांनी मग कालिंदीला बलरामान दादांना दाखवून मग तिचा विवाह तिथं आल्यावर झालाय. ऋतू ज्योतिष शास्त्रानुसार पवित्र लग्नात कालिंदीचे पाणी ग्रहण करण्यात आले. त्यानंतर अवंती उज्जैन देशाचे राजे विंद होते. म्हणजे अवंती नावाचे विंद अनुविंद हे दुर्योधनाचे अनुयायी होते. त्यांची बहीण ते त्या राजाचे सुपुत्र, त्यांची बहीण मित्रविंद. या मित्रविंदा म्हणजे स्वयंवरात भगवान श्रीकृष्णाने आपला पती बनावा तिची इच्छा होती. परंतु ते जे भाऊ असतात विंद अनुविंद यांना काही पटत नसतं, म्हणून ते तिला अडवतात की नाही कृष्णाकडे जाऊ नकोस. परीक्षित ही मित्राविंदा कृष्णाची आत्या राजादी देवीची मुलगी असते. मग ती राजादी देवीचीच इच्छा असते की कृष्णपद जावई झाला तर. भगवान श्रीकृष्णाने राजाच्या भर दरबारात
सभेतून तिला हरण करून घेऊन गेले. परीक्षिता, कौसल देशचे राजे नग्नाजित, ते अत्यंत धार्मिक होते. त्यांची परमसुंदर कन्या, तिचं नाव सत्या होतं. तिला लोक नागनजिती पण म्हणत. राजाच्या प्रतिज्ञेनुसार 7 दुर्दम म्हणजे दुर्दांत अतिशय मस्तवान असे बैल असतात. तीक्ष्ण त्यांचे शिंग असतात आणि ते कोणी जरी त्यांच्या समोर शूरवीर आला तर त्याला शिंगाने उपसून टाकायचे, हाडं खिळखिळे करायचे, म्हणजे मारून टाकायचे, इतकी वेळ येत असते. आणि त्या बैलांना 7 बैलांना वेसण घालायचं काम जो करेल त्यालाच मी मुलगी देणार, असं ते पण असतं. भगवान तिथं जेव्हा पोचतात तेव्हा सांगतात देव की आम्हाला तुझी कन्येला मागणी घालतो. आणि वर पुन्हा हेही सांगतात की आम्ही कोणताही म्हणजे तुम्हाला हुंडा वगैरे देत नाही किंवा धनाच्या मोबदल्यात आम्ही मुलगी घेत नाही, आम्ही मागणी घालतो तुमची कन्या आम्हाला द्या, असं देव स्वतःसाठी ती कन्या मागतात. तिचं नाव सत्या असतं. नागनजी म्हणजे दोन्ही नावं असतात. आणि मग तो म्हणतो की नाही, मला काहीच हरकत नाही, कृष्णाची पूजा बिजा करतो, त्याला खूप आनंद होतो. तो म्हणतो कृष्णा, तुम्ही माझे जावई होणार असेल त्याच्यासारखी भाग्याची गोष्ट नाही. पण ह्या पूर्वीच अनेक जणांनी म्हणजे ह्या गोष्टीला, माझ्या मुलीशी विवाह करायची इच्छा केली आणि त्यावेळेस मी हा जो नियम सांगितला आहे, व्रत सांगितलंय, ते त्यांना करावं लागलं. ते हारले म्हणजे बैलाने त्यांना उधळून लावलं. अनेकांनी बैलांचे म्हणजे शिंग त्यांच्या पोटात गेली आहेत, मारले, उपटून पाडले, हाडं खिळखिळ केली. तर आता तुम्ही पण बघा बुवा, असं म्हणजे तुम्ही ते मात्र माझा पण पूर्ण केलेला असेल, जो वेसण घालेल त्यालाच मी माझी कन्या देणार, हे तर पक्क आहे. मग देव म्हणतात ठीक आहे. इकडे ती मुलगी सत्या विचार करायला लागते की अरे देवा, काहीही करून कृष्णाला जिंकू दे, कृष्णाच्या हातनं या 7 बैलांना वेसण घातली जाऊ दे. त्यांनी किती अचाट लीला केल्या, ही किती सोपी आणि साधी गोष्ट आहे. साधे बैल आहेत, हे काही आसुर नाही आहेत, हे प्राणीच आहेत, यांना तर सहज कृष्ण घालेल. तिचं तिच्याच मनात द्वंद्व चालू असतं. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, राजा नग्नजिताने दिलेले आसन, पूजा सगळं भगवान स्वीकारतात आणि मग ते गंभीर वाणीने म्हणतात की जो क्षत्रिय आपल्या धर्मात स्थित आहे त्यास काही मागणे उचित नाही. हे स्वतः आता मी पण तरी सुद्धा मी मागतोय, कारण आपल्या सौहार्दतेचा आणि प्रेमाचा संबंध स्थापन व्हावा असं मला वाटतंय आणि म्हणून मी तुमची कन्या मागतोय, असं देवाने आपल्या बोलण्याचं एक हे केलेलं असतं. आणि हिच्या मनात अखंड चालूच असतं की प्रभू, आपण समस्त गुणांचे धाम आहात, एकमात्र आश्रय आहात. आपल्या वक्षस्थळी भगवती लक्ष्मी निवास करते. आपल्यापेक्षा अन्य अभिष्ट वर माझ्यासाठी कोण असणार आहे? मला फक्त तुम्हीच माझे वर व्हा, असं ती मनोमन प्रार्थना करते. आणि मग यदुवंशी शिरोमणी आम्ही पूर्वीच या विषयात एक पण केलाय, हे जे ते सांगतो की ह्या बैलांना वेसण घालायचं. देव म्हणतात ठीक आहे, आता तुमचा जर नियमच आहे तर मला ते काम केलंच पाहिजे. आणि बैलांनी अनेक शूरवीरांची मस्ती जिरवलेली असती, त्यांना देवी म्हणजे धुळीला मिळवलेलं असतं. आणि भगवान अतिशय चतुरपणे त्यांना 7 बैलांना वेसण घालण्यात यशस्वी होतात. म्हणजे इथं तर शब्द त्यांनी सांगितले की सप्त म्हणजे मूर्ती, 7 कृष्ण निर्माण केले आणि 7 बैलांना त्यांनी वेसण एका वेळे घातले, असं भागवतकार सांगतायत. राजा नग्नाजिताला भयंकर विस्मय वाटला. तो अतिशय प्रसन्न झाला. कृष्ण आल्यापासून त्याला मनाने हेच वाटत होतं की आपल्या कन्येला ह्यालाच द्यावं, पण ह्या बैलांना वेसण घालता आली नाही तर काय करायचं, हा एक शंका पण असते. पण सगळं योग्य घडतं, त्याच्या आनंदाला ऊत येतो आणि भरपूर उदंड श्रीमंत असतो आणि मुलीवर अतिशय प्रेम असतो. तो ते खूप मोठं म्हणजे ढोल शंख नगारे वाजवून त्याची वरात काढतात आणि त्यांचं विवाह करून देतात. खूप छान विवाह साजरा होतो आणि मग हे परत निघतात. त्यावेळेस त्यांनी प्रचंड दान दिलेलं आहे. तो म्हणतो की 10,000 हत्ती, 10,000 गायी, 3,000 नवयुवती दासिया,
सगळ्याच्या सगळ्या दासींवर सुंदर वस्त्र आणि सुंदर सुवर्ण अलंकार घातले होते त्यांनी, आणि तशा त्या दास्या दिल्यात भेट. आणि त्याशिवाय त्यांनी 9,000 हत्ती, 9,00,000 रथ, 9 करोड घोडे असे इतके प्रचंड दान दिलं मुलीला. म्हणजे हुंडा म्हणूया किंवा वरदक्षिणा जे म्हणायचं ते आपण, पण हे खूप एवढी सगळी केली. कोसल नरेश नग्नाजिताने कन्या आणि जावयाला रथावर चढवले, भरी मोठी सेना सोबत दिली आणि निरोप दिला. मुलगी जाताना त्याचे हृदय भरून आले. परीक्षित यदुवंशीयांनी पण राजा नग्नाजिताने पूर्वी त्यांच्या बैलांनी अनेकांचे पौरुषत्व धुळीला मिळवले होते. जेव्हा त्या राजांनी हा पराक्रम ऐकला तेव्हा त्यांना हे सहनच झालं नाही, आणि ते सगळेच्या सगळे कृष्णावर धावून आले. कृष्ण ह्या बैलाला वेसण घातलीये म्हणल्यावर खरं सगळ्यांनी कौतुक करायचं, कारण आपण मार खाल्लाय. पण ते सगळेजण कृष्णाशी युद्ध करतात. धुवाधार युद्ध होतं. पण देवकी नंदन म्हणजे सगळ्यांचा निपात करतात, आणि मग ते जो काही मिळालेला हुंडा असतो तो आणि पत्नी सत्यासह ते द्वारकेत प्रवेशतात. श्रीकृष्णाची म्हणजे अजून एक दुसरी आत्या असती, तिचं नाव श्रुतकीर्ती. ती कैकेय देशात राहत असते, आणि तिच्या कन्येचे नाव असते भद्रा. तिच्या भावांना कृष्णाची ख्याती माहीत असतात, तर ते आपल्या बहिणीला घेऊन येतात आणि संमतीनेच, तिच्या बहिणीच्या आईच्या संमतीनेच कृष्णाला तिला अर्पण करतात. मद्र देशाच्या राजा कन्येचे नाव असते लक्ष्मणा. ती अति सुंदर सुलक्षणी असते, आणि ती जसं काही म्हणजे स्वर्गातून आल्यासारखी वाटावी अशी इतकी तेजस्वी तेजपुंज असते. आणि जेव्हा तिच्याही लग्नात स्वयंवर रचलेलं असतं, तेव्हा त्या स्वयंवरात भगवान श्रीकृष्ण धाडकन जातात आणि तिला घेऊन निघून येतात. एकटेच तिला घेऊन निघून येतात. परीक्षित, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या आणखीही हजारो स्त्रिया होत्या, पण मी तुला ह्या महत्वाच्या ज्या आहेत त्या सांगितल्या. 8 जणी, अष्टपट्ट राण्या आणि 16,000 स्त्रिया. हा कृष्ण परीक्षित म्हणजे राजाने विचारलाय प्रश्न. भगवान श्रीकृष्णाने भौमासुरास ज्याने त्या स्त्रियांना बंदीगृहात ठेवले होते त्याला का आणि कसे मारले? म्हणजे ही जरा गोष्ट विचित्र आहे असं ऐकलंय, म्हणून मला खूप कुतूहल आहे. मग शुकदेवजी सांगतात, परीक्षित, भौमासुराने वरुणाचे छत्र, माता आदितीची कुंडले, मेरू पर्वतावर स्थित देवतांचे मणी पर्वत नावाचे स्थान हे सगळे हिसकावून घेतले. आणि त्यावेळेस इंद्राला खूप वाईट वाटलं, आणि मग तो भगवंताला भेटायला आला आणि त्याने हे सगळं भगवंताला सांगितलं. आणि तो खूप अत्याचार करतोय. त्याने अनेक राजकन्या आहेत आणि मोठ्या धनिकांच्या कन्या आहेत, त्या सगळ्यांना त्यांनी कोंडून ठेवलंय. तर तू काहीतरी कर असं कृष्णाला येऊन तो सांगतो. आणि मग ते कृष्ण म्हणतो ठीक आहे, म्हणजे समाचार घ्यायचाच असतो, हे निमित्तच असतं त्याचं. मग हा कृष्ण, आणि ते खूप त्याचं वर्णन करतो, त्याची नगरी जिथं हे सगळं ठेवलंय ते किती अवघड आहे. तो सांगतो की तिथं प्रवेश मिळणं फार कठीण आहे. हे इंद्र स्वतः भगवंताला सांगतात. प्रथम त्याच्या चारी बाजूला पहाडांची किल्लेबंदी आहे, त्यानंतर म्हणजे शस्त्रांचा घेरा आहे, नंतर पाण्याने भरलेली खाई आहे, खाली खंदक खोदलाय आणि त्याच्यात पाणी आहे, त्यानंतर आग आहे, विजेची म्हणजे भिंत 4 हात भिंत आहे, आणि त्यात खूप हवा भरून ठेवली, उष्ण हवा आणि दर्प म्हणजे विषारी वायू भरून ठेवलाय. आणि हे सगळं आत पण मूर राक्षसाचा त्या पाण्यामध्ये निवास आहे. आणि त्या मूर राक्षसाने 10,000 सुदृढ असं जाळं, 10,000 फूट असं मोठ्याच्या मोठं जाळं विणून त्या सगळ्या खंदकामध्ये चारी बाजूने चौफेर टाकलेलं आहे. ते आता कसं आत शिरशील तू देवा? भगवान श्रीकृष्णाने आपल्या ठीक आहे म्हटले, मी बघतो काय करायचं. ते तिथं जातात, पोचतात, आपल्या गदेच्या टोकाने ते पहाड फोडतात. पहिल्यांदा शस्त्रांचे मोर्चे बांधणी करून बाणांनी ते सगळे अस्ताव्यस्त करतात. ते त्यामुळं चक्राद्वारे अग्नी, वायू, पाणी सगळं एक होतं, सगळे जिकडच्या तिकडे जातात. आणि मग हा राक्षसांच्या जाळ्याला तलवारीने इतके कचाकच तोडतात, कापतात ते भराभर. आणि मग हे सगळं मोठमोठी मशीन त्यांनी इतकं शिस्तीत ठेवलेलं असतं की आत
पकडू जाणार नाही अशी सोय केलेली असती. त्यांनी ते सगळं भगवंताने चिरलं, मोडलं, तोडलं, अस्तव्यस्त केलं आणि मग ते विदीर्ण झाल्यावर जोरात शंखनाद करतात. त्या शंखाच्या आवाजाने भयंकर सगळ्यांची हृदय घाबरतात. आणि हा जो पांचजन्याचा ध्वनी ऐकला की मूर दैत्य झोपलेला असतो, पहुडलेला असतो आरामात पाण्यामध्ये, त्यात तो थाडकन उठतो आणि कोण माझ्या इलाक्यात येऊन असा शंख कोण फुंकतय म्हणून तो बाहेर येतो. त्या मूरला 5 डोकी असतात. आपल्या गदेने ते भगवंतावर धावून जातो. भगवान त्याचा म्हणजे गदेचा लगेच आपल्या गदेने आधीच प्रहार म्हणजे उडवून लावतात ती गदा. तो पुन्हा पुन्हा येतो. शेवटी तो त्याच्याला त्रिशूळ फेकतो. म्हणजे सर्व जे शक्य आहे ते प्रकार करतो. शेवटी भगवान त्याच्यावर सुदर्शन चक्र सोडतात आणि एक मुंडकं उडवलं की दुसरं येतं, दुसरं उडवलं की अशी 5च्या 5 मुंडकी उडवतात आणि मग शेवटी तो धाडकन जमिनीवर कोसळतो. आणि मग भगवान पाहतात की आता तो गेलेला आहे. मग ते तिथनं आत रस्ता मिळतो तसं जातात आणि तो आत गेल्यावर ह्या सगळ्यांची सुटका करतात. भौमासुराचा पहिल्यांदा वध करतात. तो तो येतो असुर, तो म्हणतो हे काय, कोण आत शिरलं आणि असं कसं तू आलास आत, म्हणजे त्याला अशक्य वाटत असतं. पण हा मूर राक्षस मरून पडलाय, बाहेरचं सगळं खंदक उडालाय, पाणी इथं चारी बाजूनी वाहते, ती आग विझून गेलीये, म्हणजे हे सगळं भयानक दृश्य बघून तो घाबरतो. त्या भौमासुराचंही खूप युद्ध होऊन तोही मरतो आणि तो भौमासूर मरून पडतो. त्यावेळेस मग ह्या सगळ्या जणी ज्या 16 सहस्त्र कुमारी म्हणजे कुमारिका वगैरे असतात त्यांना देव बाहेर काढतात आणि त्यांना तुमच्या घरी जा म्हणतात. त्यांना म्हणजे हे कसं शक्य आहे की घरी कोण आता आम्हाला सन्मानाने स्वीकारणार आहे, आम्ही किती दिवस इथे आम्हालाच माहिती नाही, इथे तुरुंगात आहे, आम्हाला कोणीही मान देणार नाही आणि आता आम्हाला विवाह करण्याशिवाय अत्यंत नाही, प्रत्येक जण म्हणते तुझ्याशीच विवाह करायचा आहे. देव हसतात आणि त्या सगळ्यांना घेऊन म्हणजे निघतात द्वारकेला यायला. पण त्याच पूर्वी भौमासूर म्हणजे भूमीचा पुत्र असतो. मग ती भूमी म्हणजे जमीन, पृथ्वी माता, ती पृथ्वी माता भगवंताजवळ येते. ती श्रीकृष्णाच्या गळ्यात तिने पहिल्यांदा वैजयंती हार घातलाय, भूमातेने दिलेला आहे. तो वैजयंती माळा घालते. आधीची जी कुंडल ह्यानी चोरलेली असतात, पळवून आणलेली असतात, ती रत्नजडित कुंडल ती त्याला देते. आणि वरुणाचे छत्र, तो जो एक महामणी इंद्राने सांगितलेलं असतं, ते सगळं भगवंताच्या स्वाधीन करते ती भूमाता. आणि ती सांगते की मोठमोठ्या देवतांद्वारे पूजलेला श्रीकृष्णा, तुला माझा प्रणाम आहे. शंखचक्र गदाधारी देव देवेश, मी नमस्कार करते. परमात्मा, आपल्या भक्तांची तुम्ही इच्छा प्रकट करता, मी आपणास नमस्कार करते. ऐश्वर्य, धर्म, यश, संपत्ती, ज्ञान, वैराग्याचे आपण आश्रय आहात. स्वयं जन्मरहित आहात, पण ह्या जन्मात म्हणजे जे काही जन्म घेतलाय तो तुम्ही अद्भुत पराक्रम करून गाजवत आहात. आणि मग ती सांगते की भगवान शरणागत वत्सल भंजन प्रभो, माझा पुत्र भौमासूर, त्याचा आपण वध केला, त्याचे मला दुःख आहेच, पण त्याचाही पुत्र जो भगदत्त, त्याला मी घेऊन आली, हा त्याचा पुत्र. म्हणून त्या नातवाला आपल्या भूमाता पाया पडायला सांगते. तो भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि ती सांगते की याला मी आपल्या चरणी आणलंय, हा शरण आलाय समजा, आणि प्रभू आपण ह्याचे रक्षण करा. आता आणि ह्याच्यात काही बापाचे गुण नाही आहेत, हा खूप चांगला आहे, तर कृपा करून ह्याच्यावर तुमचा करकमल असू दे. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, जेव्हा पृथ्वीने भक्तिभावाने नम्रपणे अशा प्रकारे श्रीकृष्णाची स्तुती केली, तेव्हा त्यांनी भगदत्तला अभयदान दिले. भौमासुराच्या समस्त संपत्तीच्या युक्त महालात प्रवेश केला. तिथे जाऊन त्याने पाहिले की भौमासुराने बलपूर्वक राजांकडून ह्या ज्या 16,000 मुली पळवलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत, त्या राजकुमारींना म्हणजे अंतःपुरातून बाहेर काढतो आणि त्यांच्याच इच्छेनुसार
त्यांना घेऊन द्वारकेकडे प्रयाण करतो आणि ह्याला सांगतो की तू आजपासून राजा होशील, म्हणून राज्याभिषेक करायला भूमातेला सांगतो की ह्याच्यावरच राज्याभिषेक करा. मी काही एवढ्या लांब राज्य जरी राजाला जिंकलं असलं तरी राज्य करणार नाहीये. आणि ती हसती, तिला खूप आनंद होतो की आपल्या नातवाला गादीवर बसवले म्हणून. आणि मग परतत असताना भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेच्या प्रेरणेने कल्पवृक्ष उखडून आणलाय स्वर्गातून. कारण इंद्राला त्याच्या मनाप्रमाणे झालंय ना सगळं असं विचारतात, आणि मग ते इंद्राला सांगायला जातात की ते भौमासुराचा वध झाला, ते सगळं मी काम केलंय असं ते सांगतात. तर ते प्रेरणेने सत्यभामेला ही फुलं आवडतात हे माहिती असतं म्हणून ते घेऊन येतात. सत्यभामेच्या महालातील बागेत लावला जातो, त्यामुळे बगीच्याची शोभा खूप वाढते. कल्पवृक्षासह त्याचे वास्तवमधील म्हणजे वास्तवात भुंगे तिथे येतात. भुंग्यांचं उल्लेख इथं प्रत्येक ठिकाणी खूप छान अर्थाने आहे. आपण आजकाल समजतो की लाकडाला भुंगा लागतो म्हणजे कुठेतरी आता काही खराब झालं, पण इथं जिथं तिथं भगवंताच्या गळ्यात माळा आहे. आपल्या असं मनात येत नाही की भुंगा पाहिल्यावर की अरे जवळपास भगवान आहेत का, त्या वैजयंती माला आहे का, तिच्याभोवती तो भुंगा फिरतोय का, असं इतकं सहज भाव व्हायला पाहिजे, पण तो होत नाही. आपण आपल्या मनात येतं की काय अरे म्हणजे लाकडाला पोखरतोय का, आता हा काय करेल. पण त्याची आणि भुंग्याचं वैशिष्ट्य असं सांगतात की तो भुंगा कमळात बसलेला असतो, मध सिंचन करत त्याच्यातलं मध घेत. पण त्यावेळेस समजा संध्याकाळची वेळ झाल्यावर कमळ आपली आपण पाकळ्या सगळ्या बंद होतात, पण त्या बंद झाल्यावर एरवी लाकूड कुरतडणारा भुंगा कमळाच्या पाकळ्या मात्र कुरतडत नाही, तो रात्रभर आतच राहतो. आणि मग जेव्हा सकाळी कमळ उमलतं त्यावेळेस बाहेर येतं. आणि हे आता हे कमळाचा वारंवार भुंग्याचा उल्लेख येतोय म्हणून मी आता ते एकदा नमूद केलं, लक्षात आलं आज म्हणून. आणि मग आता हे परत आल्यावर त्या हजारो स्त्रियांशी भगवंतांनी लग्न केलेलं आहे. खूप अद्भुत गोष्ट आहे. आणि मग एवढं सगळं आहे तरी पहिली पत्नी आपण म्हणून थोडासा रुक्मिणीला गळची बाधा झालेली असती, थोडासा गर्व म्हणूया. आणि तिचा रुक्मिणीच्या महालाचं वर्णन केलंय, तो खूप अतीव सुंदर असतात. जागोजागी झुमरं लटकत असतात, त्यात रंगीबेरंगी लडी असतात, त्यामुळे त्याचे आणि आत दिवे सोडलेले असतात, त्याची शोभा विलक्षण सुंदर असते. आणि अनेक सुवासिक फुलं सर्वत्र दरवळत असतात. आणि प्रत्येक म्हणजे महालात त्याच्या आपलं जसं म्हणतो बेडरूम, हॉल, किचन, तसं प्रत्येकाचं वेगळं वेगळं म्हणजे वर्णन केलेलं आहे की तिची बैठकीची खोली किती सुरेख असते, प्रत्येक गोष्ट. आणि ह्या सगळ्याचे आपण म्हणजे काय म्हणतात पट्टराणी आहोत असा किंचित तिला अभिमान होतो. आणि किती आपलं हे सगळं छान आहे, आपली हे चांगली आहे, आपला महाल छान आहे, आणि भगवान माझ्यावर जास्त प्रेम करतात, भगवंतांची मी पट्टराणी आहे वगैरे हे तिच्या मनात येतं. आणि माझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही. बाकी किती का बायका करेना, म्हणजे ह्या 16,000 आणि ह्या 8 जणी पट्टराण्या ह्याच्यातल्या ह्या सगळ्या झाल्यावरचा हा मनात तिच्या आलेला विचार आहे. मग भगवान येतात तोपर्यंत तिची ती एकटीच त्या विचारांमध्ये दंग असते की माझ्यावर किती ते भाळले, माझ्या एवढी म्हणजे रूपगुरू संपन्न कोण भेटली, बाकीच्या कितीतरी आहेत पण माझ्या एवढी कोणी नाही, असं जे तिच्या मनात येतं भगवान तिथंच येतात. आणि ते म्हणतात की राजकुमारी, मला एक प्रश्न पडतो की मोठमोठे नरपती जे राजे लोक आहेत, असे लोक संपत्ती ऐश्वर्यवान आहेत, असे मोठे महानुभाव श्रीमान लोक की जे सुंदरता, उदारता, बल यात खूप पुढे गेलेले आहेत, ते तुमच्याशी विवाह करू इच्छित होते. म्हणजे रुक्मिणीला म्हणतात तुझे पिता बंधू पण त्यांच्याशी तुझा विवाह करू इच्छित होते, इतके की त्यांनी शिशुपालाशी तर तुझा साखरपुडाही केला होता आणि तुम्ही लग्नाच्या तयारीत होतात. पण त्यांना सोडून तू माझ्यासारखी व्यक्ती का निवडलीस? ना माझ्याकडे राज्य आहे, ना कुठली विद्या आहे, ना बल आहे,
न मी काय उदार आहे, म्हणजे माझी काही त्यांच्याशी बरोबरी होऊ शकत नाही. हे पहा, आम्ही जरासंधादी राजांना भिवून समुद्रात इतकं भिलो जरासंधाला, की आम्ही आमचं गाव सोडलं मथुरा आणि आम्ही समुद्रात नगरी वसवली, की नकोच ते जरासंधाचं सारखं युद्ध. म्हणजे आम्ही भित्रे पण आहोत. तर तुला असं काय आमच्यात पाहिलंस? तू कशाला, म्हणजे माझ्याशी लग्न कशाला केलंस बाई? तुला मोठमोठे राजे भेटले होते ना. हे सुंदरी, आम्ही तर सदैव अकिंचन आहोत. आमच्याजवळ काय आहे संपत्ती? त्या राजांकडे केवढाले त्यांचे कोषागार भरलेली होती, खजिने भरलेले असायचे, पण तू माझ्यासारख्या भिकारड्याशी का लग्न केलंस? म्हणजे तू कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवलास? काहीच नाही आमच्याकडं. ज्यांचे धन, कुल, ऐश्वर, सौंदर्य या आपल्या समान असेल त्यांच्याशी विवाह संबंध जोडला पाहिजे ना. त्यापैकी आमच्याकडं काहीच नाहीये, तरी सुद्धा आपण लग्न केले. विदर्भ राजकुमारी, तू आपला अदूरदर्शीपणा ह्या गोष्टीकडे लक्ष दिले नव्हतेस का? आणि तू न जाणता भिक्षुकाकडनं माझी खोटी प्रशंसा ऐकून गुण गायलेस आणि मी पण भाळलो. पण ठीक आहे ग, अजूनही काही बिघडले नाही. अर्थात मनोनुरूपम वैभजस्व क्षत्रियक्षेभम, म्हणजे अजूनही काहीही बिघडत नाहीये. असा जर योग्य क्षत्रिय कोणी पाहत असेल तुझ्या पाहण्यात, तर बघ, अजूनही आपण तुझा विवाह लावून देऊ. म्हणजे त्या रुक्मिणीला इतकं, ज्या 5 मिनिटापूर्वी जी खूप मनाला उच्च स्थितीवर गेलेली असते आणि माझ्यासारखी भाग्यवान मीच असं जे काही मनात येत असतं, ते सगळं देशोधडीला मिळतं. तिला अश्रू अनावर होतात. हे काय नवीन बोलतायत भगवान, हे काय चाललंय? आणि अथात्मनो अनुरूपम वैभवस्व क्षत्रिय भेषजम, म्हणजे अजूनही काहीही बिघडले नाही. अजून तुझ्या योग्य जर कोणी श्रेष्ठ क्षत्रिय असला तर आपण त्याच्याशी तुझं विवाह लावून देऊ. सुखदेवजी सांगतात की परीक्षित, श्रीकृष्ण क्षणभर सुद्धा दूर राहत नसल्यामुळं रुक्मिणीच्या मनात थोडा अहंकार आला होता. तिच्या मनात अभिमान वाटला होता की सतत देव माझ्या बरोबर असतात, माझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही. परीक्षित, जेव्हा रुक्मिणीजींनी आपले परम प्रियतम पती त्रिलोकेश्वर भगवान श्रीकृष्णाची अशी अपवित्र भाषा ऐकली, तेव्हा ती खूप घाबरून गेली. त्यांचं असलं बोलणं पूर्वी कधीच ऐकलं नाहीये. तिची छाती धडधडायला लागली, ती भीतीने थरथरायला लागली, तिला अश्रू अनावर झाले, ती खूप चिंतेत बुडली. ती आपले म्हणजे डोळे तोंड झाकून रडायला लागली आणि ती इतकी हमसून रडायला लागली की शेवटी अत्यंत व्यथा, भय, शोकाकुलता, म्हणजे तिची विचारशक्तीच संपली. हे काय देव बोलले तिला काही कळेना. आणि जर खरंच माझं त्याने कुणाशी लग्न लावून दिलं तर तिला वियोगाच्या म्हणजे संभावित जो काही वियोग होणार आहे त्याच्या कल्पनेने सुद्धा ती खूप हाबरून गेली. ती बेशुद्ध पडल्यासारखी झाली. दोनदा ती खाली पडली आणि तिचे केस विस्कटले, डोक्यातली वेणी पडली, फुलं खाली पडली, खूप भयंकर विकलांग अवस्था त्याची झाली. आणि मग कृष्ण जवळ येतात आणि मग तिला म्हणतात की अगं, मी चेष्टेत हे सगळं बोललो, तू काय खरं धरलंस का? तर ती पुन्हा पुन्हा निरखून बघते की हे असं काही देव खरंच चेष्टा करतायत का काय? मग देव म्हणतात, अगं, आता आपलं लग्न झालंय ना, आता काही माझी बायको कोण स्वीकारणार आहे? आता तुझ्यावर शिक्का बसलाय की तू कृष्णाची बायको आहेस, आणि मग कृष्णाच्या बायकोला कोणी दुसरं स्वीकारेल का? म्हणजे तिला मग विश्वास वाटतो की देव चेष्टा करतायत. मग तिचा भाव बदलतो. असा एक सुंदर त्यांच्यात झालेला संवाद सांगितलेला गेलाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरी चरिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती,
नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता करुणानिधी प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देवभाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् देशे स्वतन्त्रतायाः प्राचीनसभ्यतायाः समयं समर्थतायाः पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।